श्री स्वामी समर्थ. स्वच्छता करण्यासाठी वापरली जाणारी केरसुनी हिला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेष असे महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन करताना आपल्याला एक कापड घ्यायचं आहे, लाल किंवा पिवळ्या रंगाचं. नवीन आणि सुती कापड घ्यायचं आहे आणि या कापडाची छोटीशी पिशवी किंवा पोटली बनवायची आहे, किंवा जरी आपण काही नाही बनवलं तरीही चालेल. या कापडामध्ये आपल्याला काही वस्तू बांधायच्या आहेत. 1 रुपयाचं नाणं, 1 कापुराची वडी, फुलं असलेल्या 2 अखंड लवंगा, 2 वेलची, 4 काळी मिरी. तर हे सर्व आपल्याला या कापडामध्ये बांधायचं आहे. याची एक पोटली बनवून ही पोटली आपल्याला केरसुनीखाली ठेवायची आहे. रात्रभर केरसुनीखाली तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजा विसर्जन करतो त्यावेळेला आपल्याला पोटलीतील 1 रुपयाचं नाणं तिजोरीमध्ये एका लाल कापडात बांधून ठेवायचं आहे. हेच लाल कापड वापरलं तरीही चालेल. कापूर, लवंगा, वेलची याचा धूर करून म्हणजेच प्रज्वलित करून तो धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. आणि काळ्या मिरी ज्या आहेत तर त्या 4 दिशांना फेकायच्या आहेत. वरती छतावर जाऊन तुम्ही फेकू शकता किंवा तुमच्या अंगणात उभे राहून तुम्ही फेकू शकता. बघा, लवंगा, वेलची, 1 रुपयाचं नाणं हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. बघा, आपण कुबेर लक्ष्मी पोटलीमध्ये सुद्धा ह्याच वस्तूंचा समावेश करतो. त्यामुळे हा उपाय सात्विक आहे. मैत्रिणींनो, लक्षात असू द्यात आणि नक्की हा उपाय करा. या उपायामुळे घरात लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.